तांदळाचा डोसा पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर 1 वाटी मसूर डाळ घ्या, त्यामध्ये अर्धी वाटी पोहे टाका, पाणी टाकून 1 तास भिजवत ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायची. यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. या पद्धतीने बारीक करून घ्या. लागेल तेवढं पाणी ॲड करा आणि असं बॅटर तयार करा की त्याचे छान डोसे येतील. बघा, येथे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण घट्ट पातळ आपल्या पद्धतीने करून घ्यायचं आणि गॅसवर तवा तापत ठेवा. तव्याला तेल लावून घ्या आणि छान असे मोठे मोठे डोसे तयार करा. हे डोसे खाण्यासाठी जी चटणी लागते त्या चटणीची रेसिपी आधीच अपलोड केलेली आहे, चॅनलवर जाऊन बघा. आणि छान असा आपला मसूर डाळीचा डोसा तयार झाला. मुलांना छोट्या भुकेसाठी तयार करायचा असेल तर छान ऑप्शन आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा.